नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत झणझणीत पिठलं कसं बनवायचं ते. पिठलं आणि भाकरीचं कॉम्बिनेशन हे खूप छान आहे आणि खायला तितकंच चवदार लागते. गावच्या ठिकाणी या मुंबईच्या ठिकाणी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. चला मग पाहूया आपण झणझणीत पिठलं कसं करायचं ते. सगळ्यात आधी आपण ठेचा तयार करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटण करू शकता, पण ठेच्याची चव ही खूप छान लागते. इथे आपण घेणार आहोत लसूण, अद्रक, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जिरं आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आपण इथे खलबत्त्यामध्ये ठेचा तयार करून घेणार आहोत. ठेचा तुम्ही हा खलबत्त्यामध्ये जेवढा कुटाल तेवढी चव चांगली लागते. आपल्याला जाडसरच ठेवायचं, एकदम बारीकही करायचं नाही आहे. खायला चव अगदी चांगली लागेल इतकी. आता आपण याला ठेचून घेऊया. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही, प्रमाणातच आपण त्याला ठेचूया. तुम्ही पाहू शकता इथं आपण ठेचा रेडी केलेला आहे. आता आपण पुढचं प्रोसिजर करूया. आपल्याला इथे चण्याचं पीठ पाण्यामध्ये घोळून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप वाटीभर इतकं चण्याचं पीठ घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. चण्याच्या पिठाचे हे जे गुठळे झालेले आहेत ते आधी आपण हाताने तोडून घेऊया आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा घोळ करायचा आहे. पाणीही टाकताना आपण थोडं पाणी टाकायचं. एकदम जास्त प्रमाणात जर टाकल्या का तो गुठळ्या अजून होतील त्याच्यामध्ये पिठाच्या. म्हणून आपल्याला कमी पाणी वापरून त्याचा घोळ तयार करायचा आहे. हा आपण घोल तयार केलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल घट्ट आहे तर तुम्ही वरून पाणी टाकू शकता. असंही आपल्याला आता पिठी बनवताना वरून पाणी सोडायचंच आहे. पण याचा घोल करताना आपण प्रमाणातच घोल, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, प्रमाणातच घोळ करायचा आहे. पाणी टाकतानाही हळू कमीच पाणी टाकायचं आहे. हा इथे आपला हा गूळ तयार झालेला आहे. इथे मी एक कढई घेतलेली आहे. याच्यात आपण आधी मी 2 चमचे इतके तेल टाकलेलं आहे. आता आपण मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू द्या. मग आपण पुढे कढीपत्ता टाकणार आहोत. गॅस ही नेहमी बारीक करूनच आपण फोडणी द्यायची आहे. फास्ट केल्याने कसं ते करपू शकते फोडणी. आता आपण थोडंसं 1 चमचा इतकं हिंग टाकणार आहोत. हिंग टाकल्याने गॅस भरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पिठलं करताना थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकल्याने थोडंसं ते जे फोडणी आहे ते काळसर वाटणार आहे, कारण आपण याच्यामध्ये हिंग टाकलं आहे म्हणून. आता आपण याच्यात 1 कांदा असा कापून घेतला आहे. आता कांद्यालाही चांगलं आपण लाल होईपर्यंत परतूया. जेवढी तुम्ही फोडणी चांगली घालाल ना, तेवढ्या आपल्या पिठल्याला चव चांगली येते. म्हणून आपण बारीक गॅसवरती, मंद आचेवरती जी काय फोडणी आहे ती भाजली ना का आपल्या पिठीला चांगला स्वाद येतो.
चांगला आपण कांदा लाल करून घेऊया. हे जे फेस आला आहे ना, तो आपण हिंग टाकल्यामुळे आलेला आहे, त्याच्यामुळे तो थोडासा फेस वाटतो आहे. आता आपण जे मगाशी ठेचा केलेला आहे तो ठेचा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. चांगलं आपण मिश्रण लाल होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तिखटपणा आपला जेवढा पाहिजे तेवढा आपण त्या ठेचामध्ये मिरची टाकू शकतो. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मिरच्या टाका. कारण आपली एकदा पिठी झाली ना का त्या पिठीला जेव्हा ती पिठी थंड झाल्यानंतर घट्ट होते तर तिखटपणा कमी येतो त्या पिठीमध्ये. म्हणून आपल्याला जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर टाकू शकता. इथे आपली फोडणी ही भाजून गेलेली आहे. आता आपण त्यात पाणी टाकून थोडीशी उकळी आणणार आहोत. एक उकळी आल्यावरती आपण याच्यात चण्याचा जो घोळ केलेला आहे तो हळूहळू टाकणार आहोत. टाकताना हा नेहमी पळा आपण हलवायचा, कारण हे खाली लागू शकते. पळा हलवल्याने पिठी खाली लागत नाही. जो घोळ आपण टाकला आहे तो खाली लागत नाही, म्हणून आपल्याला हलवावं लागेल. आता थोडंसं जे काही पाणी होतं बाऊलमध्ये ते चण्याच्या बाऊलमध्येच टाकलेलं आहे. आपल्याला हे पाणी टाकल्यावर हलवत राहायचं आहे, कारण हे पटकन खाली लागतं. असं चण्याचा घोल हा टाकल्यावरती आपल्याला गॅस बारीकच ठेवायचे. फास्ट केल्याने ते पटकन खाली लागू शकतो. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच अशी हळद टाकणार आहोत. मीठ हे तुम्ही प्रमाणातच घ्या. तुम्हाला जेवढं लागेल चवीनुसार तेवढंच तुम्ही मीठ घ्या. मला जेवढा अंदाजा होता तेवढा मी टाकलेला आहे. हे चांगलं आता आपल्याला मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण ढवळून मंद आचेवरती 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती वाफेवर देणार आहोत. तुम्हाला पिठी किती घट्ट हवी, किती पातळ हवी त्यानुसारच तुम्ही पाणी टाका. मला एवढ्या प्रमाणातच हवी होती म्हणून मी जास्त पाणी टाकलं नव्हतं. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला वाटली घट्ट आहे तर वरून थोडं पाणी सोडू शकता. आता आपण याला वाफेवर शिजवूया. 5 ते 10 मिनटासाठी आपण ह्याला वाफेवर शिजवूया. तुम्ही पाहू शकता आपली इथे पिठी रेडी झालेली आहे. अगदी हवी तेवढी छान, एकदम कलर पण छान आलेला आहे आणि चांगली तयार झालेली आहे ती. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला गॅस बंद करणार आहोत. इथे आपली पिठी रेडी झालेली आहे. खातानाही अगदी छान लागते, भाकरीबरोबर या भाताबरोबर. चुलीवरची जी काय पिठी असते त्याला चव खूपच छान लागते. पण ही अशा पद्धतीत, माझ्या पद्धतीत मी बनवलेली पिठी आहे. तुम्ही करून बघा, खूप उत्तम लागते. अशी ही आपली झणझणीत पिठी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर खा, खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही, खूप छान दिसते आणि खातानाही खूप छान स्वाद आलेला होता त्याचा. खूप उत्तमरित्या झालेली आहे. माझा चॅनल पाहण्यासाठी धन्यवाद.